आणि उभा राहिल्याच्या नंतर त्या घंटाला पकडलं महाराज. भगवान शिवजी त्या दगडाच्या पिंडीमधून विचार करायला लागले. ऐका, भगवान शिवजी म्हणतात, अरे आतापर्यंत अनेक भक्त मी पाहिलेत बरं का, अनेक प्रकारची साधना करणारे पाहिलेत, संसाराचा त्याग करून, घरादाराचा त्याग करून वनांतरामध्ये जाऊन चिता भस्म अंगाला लावून माझी साधना करणारे भक्त मी पाहिलेत. कुणी मला फूल आणून वाहतय, ऐका, कुणी नारळ आणून वाहतय बरं का, कुणी पाणी आणून वाहतय, कुणी बिल्वपत्र माझ्या अंगावर टाकतय. अशा नाना प्रकारच्या साधनांनी मला प्रसन्न करून घेण्याचा प्रयत्न करतात. पण हा कोण महात्मा आहे की यांनी संपूर्ण देहच माझ्यावर समर्पित केलाय. कुठं उभं राहिलं होतं ते? भगवान शिवजीच्या पिंडीवर उभा राहिलं होतं महाराज. पण भगवान शिवजी तो कोणत्या हेतूने मंदिरामध्ये आलाय हे पाहायला तयार नाहीत. पण स्वतःचा देह त्यांनी माझ्यावर समर्पित केलाय ना, मी त्याचा उद्धार करणार. प्रभू शिवजी तिथं प्रसन्न झाले आणि प्रसन्न होऊन त्याचा उद्धार केला. एवढं भोळ